मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. तसा रूक्ष वाटणारा, तसा आपल्या आकलनाच्या पलीकडचा असणारा, कदाचित हा विषय म्हणून तुम्हाला रुचेल की नाही माहीत नसलेला भारताच्या अर्थकारणाचा विषय मी मांडतो आहे. यातलं माझं ज्ञान तोकडं आहे याची पूर्ण कबुली देतोय आणि जे काही मला समजलंय लोकांशी बोलून, तज्ज्ञांशी बोलून, ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. निमित्त आहे अर्थात ABP माझा या वाहिनीनं गिरीश कुबेर या लोकसत्ताच्या संपादकांची अर्थतज्ञ म्हणून घेतलेली मुलाखत. काही हजार लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे आणि या बघितलेल्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट लक्षात येते आहे की युरोपात, रशियात, युक्रेनमध्ये, खास करून ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये मंदी येते आहे आणि या मंदीचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे असं मत गिरीश कुबेर व्यक्त करतात, अर्थात अर्थतज्ञ म्हणून व्यक्त करतात. मला गिरीश कुबेरांची ही मुलाखत व्यर्थ वाटली. त्यांचे सल्ले अनर्थ घडवणारे वाटले. यात भलताच अर्थ निघेल असं काहीतरी होतं. खरं तर अर्थतज्ञ हा शब्द गिरीश कुबेरांना अगदीच प्राथमिक स्तरावरती दिला गेलाय असं मला वाटतं. कारण शालेय पुस्तकामध्ये भूगोल आणि अर्थशास्त्र, इतिहास आणि नागरिकशास्त्र असे 2 जॉईंट सब्जेक्ट असतात. त्यातला जेवढा जो 20 मार्काचं अर्थशास्त्र असतं ना, तेवढाच काय तो काही लोकांचा अभ्यास झालेला असतो. शालेय शिक्षणात 20 मार्काचं अर्थशास्त्र शिकलं म्हणून कुणी अर्थतज्ञ होत नसतो. गिरीश कुबेरांचा अभ्यास दांडगा आहे. ते अनेक वर्ष लोकसत्ताचे संपादक आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अर्थकारणावरचा अभ्यास दांडगा असेल. अर्थात त्यांचीच पद्धत वापरून मी आता बोलतोय. त्यांची पद्धत म्हणजे आम्ही एक कविता करायचो लहानपणी, म्हणजे माझी चारोळी बरं का, ती माझीच स्वतःची चारोळी आहे. खूप कविता वाचून 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 मला एक कविता सुचली होती आणि मी ती चारोळी केली होती. त्या काळामध्ये चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्या खूप गाजत होत्या. मी माझा आणि त्यावेळेला आम्ही केली होती आणि आम्ही चारोळी अशी केली होती की याचं थोडं त्याचं थोडं असं करून एक काव्य केलं. याचं थोडं त्याचं थोडं असं करून एक काव्य केलं. आणि पुढच्या ओळी होत्या, पूर्ण झाल्यावर वाचून पाहता, पूर्ण झाल्यावर वाचून पाहता ती दुसऱ्याचं निघालं. म्हणजे आधी चोरी केली, काहीतरी लिहिलं, पूर्ण बघितलं हे कोणतर चोरलेलं होतं, म्हणजे आता चोरायसारखं सुद्धा काही उरलं नाही, अशी सगळी ती स्थिती. त्यामुळं आमचंही त्यांच्यासारखंच आहे. दुसऱ्याने ज्ञान दिलंय ते आपल्यासमोर मांडतोय. मला त्यांच्या बोलण्यात अनर्थ काय दिसतोय हे पहिल्यांदा सांगतो, याला कोणा तज्ञाची गरज नाहीये. भारतात मंदी येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं सेवा व्यवसायातल्या नोकऱ्या धोक्यात जाण्याची शक्यता आहे. इथपर्यंत ठीक. या मंदीचा सामना करायचा असेल तर अनावश्यक खर्च टाळावा. घरे घेऊ नयेत, गाड्या घेऊ नयेत असा सल्ला कुबेर देत आहेत. गाड्या आणि घरे न घेण्याचा सल्ला हे मंदीला दिले गेलेलं निमंत्रण आहे असं मला तरी वाटतं. कारण बाजारपेठ फिरती राहिली तरच 4 पैसे लोकांच्या पदरात पडत असतात. ते पैसे फिरत असतात, त्यातूनच रोजगार निर्माण होत असतो. आकडे फार कमी देत गिरीश कुबेर बोललेले आहेत. ते एका विशिष्ट आकड्यावरती ते ठाम होते की अमेरिकेतल्या नोकऱ्या किती गेल्या. 15,000, 10,000, 15,000, 20,000 अशा नोकऱ्या काहीतरी सांगत होते ते. मला त्यातली आकडेवारी तुमच्या समोर मांडायची. अमेरिकेची एकूण लोकसंख्या आताची 35 कोटी रुपये आहे, कदाचित वाढलेली असेल. अमेरिकेमध्ये IT क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण कामगारांची संख्या आहे 1.22 करोड. म्हणजे 3.5% वर्ग अमेरिकेतला IT क्षेत्रामध्ये काम करतो. नोकऱ्या गेलेल्यांचा कुबेरांचा आकडा खरा धरला तर 0.4% एवढ्या लोकांच्या अमेरिकेतल्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आकडा खरा धरला तर. आता 0.4% लोकांच्या नोकऱ्या जाणं म्हणजे अमेरिकेतल्या मंदीचं येणं असं गृहीत धरायचं का? बरं, अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला येत चालली आहे
तर रोजच्या रोज डॉलरच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. डॉलर सक्षम होत चालला आहे. मी पुन्हा तो शब्द वापरतो, याआधी व्हिडिओ केलाय. रुपया घसरला नाहीये, डॉलर वाढत चाललाय. रुपया ठाम आहे. रोजच्या रोज डॉलर अप होत चाललाय. अमेरिकन फेडरल बँकांच्या मधली गुंतवणूक डॉलर मधली वाढत चाललेली आहे, म्हणजे ठेवी वाढत चाललेल्या आहेत. मग अमेरिकेमध्ये मंदी आली आहे असा दावा गिरीश कुबेर कोणत्या कारणाने करतायत आणि त्याचा फटका भारताला बसेल असं कसं म्हटलं जात आहे? मुळात कुबेर साहेबांनी जे आपले अनएम्प्लॉयमेंटचे आकडे आलेले आहेत, म्हणजे मसियाकडून जे आकडे आलेले आहेत ते जरा तपासून बघणं आवश्यक आहे. अनएम्प्लॉयमेंटमध्ये ग्रामीण भागातला बेरोजगारीचा आकडा वाढला आहे, शहरी भागातला आकडा कमी झाला आहे. बघा नीट, म्हणजे ही आकडे माझे नाही आहेत, उद्योजकांच्या संघटनेच्या सर्वेचे हे आकडे आहेत. ग्रामीण भागातला बेरोजगारीचा आकडा मागच्या तिमाहीमध्ये वाढला आहे आणि शहरी भागातला बेरोजगारीचा आकडा कमी झाला आहे. म्हणजे शहरात रोजगार आहे, ग्रामीण भागात रोजगार नाही. कारण काय आहेत? अगदी सोपी 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 कारण आहेत. कारण क्रमांक 1, सुगीचे दिवस होऊन गेलेले आहेत. ग्रामीण भागामधली शेतीची कामं थांबलेली आहेत आणि त्यामुळं ग्रामीण भागातला मजूर हा रिकामा आहे. रिकामा मजूर जाऊन रोजगार हमीसाठी कामाची मागणी करतो. त्यामुळं ग्रामीण भागातील बेरोजगारीचा आकडा वाढल्याचं दिसतं. शहरामध्ये नवे स्टार्टअप, नवे उद्योग सुरू होऊ लागलेले आहेत. त्यामुळं तिथे वेगवेगळ्या कामगारांची गरज वाढू लागलेली आहे. त्यामुळं शहरातला बेरोजगारीचा आकडा खाली आल्याचं दिसतं. त्यात आणखी एक दावा गिरीश कुबेरांनी मोठा धक्कादायक केलाय. छोट्या 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 उद्योगांची अवस्था वाईट होत चालली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी तुम्हाला एक आकडेवारी दाखवतोय जी ऑक्टोबर 2022ची आहे. नीट बघा, हे GSTचं कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये 1,51,718 करोड रुपये, मी पुन्हा आकडा सांगतोय, 1,51,718 करोड रुपये एवढं ऑक्टोबर मधलं GSTचं कलेक्शन आहे. म्हणजे मी तुम्हाला इथे ग्राफिक्स करून दाखवत नाहीये, जी माहिती वेगवेगळ्या स्त्रोतवर उपलब्ध आहे ती दाखवतोय. जरा खाली याच कागदाच्या, ज्यात तुम्हाला तौलनिक आकडा दिसेल तो तक्ता बघा, जिथे सगळी ग्रोथ दिसतीये. निळा रंग हा त्याचा मागच्या वर्षातला आहे आणि पिवळा रंग हा चालू वर्षातला आहे. एप्रिलला खूप मोठी ग्रोथ तुम्हाला दिसेल, त्यानंतर ते कमी 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 होत आलंय असं तुम्हाला दिसेल, कारण एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर त्याचा भरणा होत असतो, फर्स्ट असतो म्हणून, आणि त्यानंतर ते कमी कमी झालेलं आहे. पुन्हा पण मागच्या वर्षीपेक्षा अधिक आहे आकडा हा दिसेल. जर GSTचं कलेक्शन अप्रत्यक्ष कराच्या रूपानं होत असेल आणि ते वाढतं असेल, म्हणजे एका महिन्यात 1,51,718 करोड रुपयाची GST जमा होत असेल, तर या देशामध्ये स्टार्टअप उद्योग चालतच नाही असं होईल का? ते कुबेर म्हणाले होते की 4-5 उद्योजकांचं बरं चाललंय, बाकीच्यांची फार वाईट अवस्था आहे. आता हे 1,51,718 कोटी रुपये हे 4-5 उद्योजकांनी केलेत का? त्यांनी नाव सांगत नाही म्हणाले, मी सांगतो ना, पण टाटा, अदानी, अंबानी या 3-4 लोकांच्यावर त्यांना फोकस करायचं होतं. पण या 4-5 लोकांच्या व्यतिरिक्त देखील स्टार्टअप आणि छोटे मोठे उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहेत आणि त्यांचं कलेक्शन होऊ लागलेलं आहे. हेही मला गिरीश कुबेरांना दाखवून द्यायचं आहे. जरा पुढे जाऊया. IMF ही कुबेरांना माहीत असलेली संस्था आहे. म्हणजे वर्ल्ड बँक आणि IMFला मॉनिटरिंग सिस्टीम असं म्हणतात, इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड असं सिस्टीम नाही, फंड असं म्हणतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय फायनान्सचा मॉनिटरिंग करणारा ही संघटना आहे. आणि ज्या संघटनेचे आकडे खूप महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत, जरा बघून घ्या. ट्विटरवर टाकलंय, त्याचे अधिकृत आकडे दिलेत, ते देखील मी तुम्हाला दाखवतोय. आणि IMF असं म्हणतंय की एकटा भारत आहे ज्याचा GDP 6.1% एवढा वाढला आहे, एवढा वाढला आहे. एकटा भारत आहे. त्यात तुम्हाला दिसेल की मायनसमध्ये जर्मनी आहे, इटली आहे, रशिया आहे. आता रशियात युद्ध चाललंय सोडून द्या, पण जर्मनी मायनसमध्ये आहे,
इटली मायनसमध्ये आहे. 1% फ्रान्स आहे, स्पेन आहे, जपान आहे. 1% आणि एकटा भारत 6.1% आहे. मी तुम्हाला एक बातमी दाखवतोय. यात भारत क्रमांक 3ची अर्थव्यवस्था होईल असं IMFला वाटतंय. क्रमांक 3ची इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड याला वाटतंय की भारत जगाची 3 नंबरची अर्थव्यवस्था होईल. भारताचं युग येतंय असा दावा विदेशातले अर्थशास्त्राचे प्रोफेसर करतायत. स्वयंघोषित 20 मार्काचा अर्थशास्त्राचा पेपर दिलेले अर्थतज्ञ नाही. जरा पुढे जाऊया. अजून काही बघणं आवश्यक आहे. कुबेरांनी या मुलाखतीमध्ये एक दावा असा केला आहे की भारताचं आयात निर्यातीचं गणितच बिघडलेलं आहे. म्हणजे आयात वाढली आहे, निर्यात कमी झाली आहे असा कुबेर दावा करतात. मला कुबेरांना सरकारी आकडेवारी दाखवायची आहे. जरा नीट बघा. भारताच्या एकूण आयातीमध्ये 50% हिस्सा असलेले कोणकोणते घटक आहेत ते जरा तपासणं आवश्यक आहे. भारताच्या एकूण आयातीमध्ये क्रूड ऑइल एकटं असं आहे ज्याचा 31% भाग आयातीत येतो. फर्टिलायझर्स खते, रासायनिक खते 3%. कोळसा एकूण आयातीच्या 8%. व्हेजिटेबल ऑइल एकूण आयातीच्या 3% आहे. ऑर्गॅनिक केमिकल एकूण आयातीच्या 5% आहे. म्हणजे या सगळ्याचा विचार केला या 5 घटकांचा तर 50% भारताची आयात या 5 घटकांची आहे. आता यात काय झालंय तर क्रूड ऑइल, फर्टिलायझर्स, कोळसा, व्हेजिटेबल ऑइल आणि ऑर्गॅनिक केमिकल याच्या किमती धडाधड वाढल्यात. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इतक्या वाढल्यात की त्याच्यावर करावा लागणारा खर्चच खूप मोठा होत चाललाय. त्याचं कारण आहे रुपया मजबूत झालाय, क्रूड ऑइलचे भाव वाढलेत, रशिया युक्रेन युद्ध सुरू असल्यानं बरेच घोटाळे जगभरामध्ये झालेले आहेत. तो कसा बदलला लक्षात घेऊया. किमतीच्या रुपयाच्या तुलनेत त्याचा विचार केला पैसे देण्याचा तर क्रूड ऑइल 31% आपण आयात करतो, तिथे 71% रक्कम द्यायची वाढलेली रक्कम सांगतोय तुम्हाला मी. 71% वाढलेली आहे. फर्टिलायझर्समध्ये 85% वाढलेली आहे. कोळशामध्ये 133% रकमेची वाढ झालेली आहे. त्यात व्हेजिटेबल ऑइलमध्ये 30% रकमेची वाढ झालेली आहे. तर ऑर्गॅनिक केमिकलमध्ये जवळपास 35% वाढ झाली आहे. म्हणजे 50% जी आयात करतो ना आपण त्याच्यामध्ये रुपया देण्याच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. बरं कुबेर साहेब, याला काही आपल्याकडे पर्याय आहे का? कोळशाला काही पर्याय आहे? क्रूड ऑइलला काही पर्याय आहे? खतांना काही पर्याय आहे? व्हेजिटेबल ऑइलला काही पर्याय आहे? किंवा ऑर्गॅनिक केमिकलला काही पर्याय आहे का? आता तरी आपल्याकडे काही दिसत नाही आहे. याच्यासाठी लागणारा पैसा हा द्यावाच लागेल. देशामध्ये याची आयात करावीच लागेल. सोपं आहे, खूप सोपं आहे. जर क्रूड ऑइलचा खर्च आपल्याला कमी करायचा असेल तर पर्यायी इंधन निर्माण करावं लागेल किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी मजबूत करावी लागेल की लोकांना स्वतःचं वाहन वापरण्याची गरज पडणार नाही. आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याची जबाबदारी आपल्या सरकारवरती आहे. जरा आकड्यात मी तुम्हाला सांगतो, जरा जास्त बरं होईल. क्रूड ऑइलच्या आयातीमध्ये आपला खर्च आहे 10,34,904 करोड रुपये. नुसते रुपये नाही हा, 10,34,904 करोड रुपये. फर्टिलायझरच्या आयातीवरचा आपला खर्च आहे 83,316 करोड रुपये. कोळशाच्या आयातीचा आपला खर्च आहे 2,63,907 करोड रुपये. व्हेजिटेबल ऑइलचा आपला खर्च आहे 1,02,08 करोड रुपये. ऑर्गॅनिक केमिकलचा आपला खर्च आहे 1,66,349 करोड रुपये. आयात वाढली म्हणतात ना, आयात नाही वाढली, आयातीवरचा खर्च वाढलाय. नथिंग. आलं लक्षात कुबेर साहेब? त्यामुळे उगाच आयात वाढली आहे, आता मंदी येणार आहे वगैरे असलं काहीही घडलेलं नाही आहे.
त्यामुळं आता भारत धोक्यात आहे, आता आपलं काहीच खरं नाही, तुम्हाला लोकांना काही घेऊ नका असा सल्ला द्यायचा असेल तर एकच द्या की बाबांनो, पेट्रोल डिझेल विनाकारण खर्चू नका, त्याची कमी खरेदी करा आणि द्यायचा असेल सल्ला तर देशात गुंतवणूक करा, सोन्यात गुंतवणूक करू नका असा द्या. कारण पेट्रोल डिझेल आणि सोनं हे बाहेरून मागवल्यामुळं आपलं विदेशी चलन त्यावरती जास्त खर्च होत आहे. IMFचा आणखी एक अहवाल मला तुम्हाला दाखवायचा आहे, मंदी येते का नाही कळेल. चायना जीडीपी दोन प्रकारचे असतात. चायना म्हणजे आधी सांगतो जीडीपी किती दोन प्रकारचे आहेत. एक खरेदीवर आधारलेली परचेस पॉवर जीडीपी आणि दुसरी आहे नॉर्मल जीडीपी, ज्याला आपण नॉर्मल जीडीपी म्हणतो. हे आकडे जरा नीट बघून घ्या डोळ्यासमोर तुमच्या, तुम्हाला दिसेल त्यात की सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे चायना, जिची PPP जीडीपी ही 25.3 दशलक्ष डॉलर ट्रिलियन डॉलर आहे आणि नॉर्मल जीडीपी आहे 13.4 ट्रिलियन डॉलर. US म्हणजे युनायटेड स्टेट्स 20.5 ट्रिलियन डॉलर आणि इकडे ही नॉर्मल जीडीपी ही 20.5. भारत 10.5 ट्रिलियन डॉलर PPP वर आधारलेली आणि 2.7 ही नॉर्मल जीडीपी आहे. जपानचं जरा बघा, 5.6 ट्रिलियन डॉलर ही जपानची आहे, जी भारतापेक्षा कमी आहे, पण तिकडे नॉर्मल जीडीपी सुद्धा 5 आहे, त्यामुळे जपान ही अग्रस्थानी आहे. पहिल्या 4 देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावर भारत येतो आहे आणि जगातले अर्थतज्ञ दावा करतायत की हा हे युग भारताचं असेल. तरीही देशात मंदी येते असं म्हणून लोकांना घाबरवून सोडणाऱ्या गिरीश कुबेरांना काय म्हणायचं. मला एक म्हण आठवते, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा नाही. नाव सोनूबाई आहे पण हाती कथलाचा वाळा सुद्धा नाही. म्हणून नाव कुबेर आहे म्हणून अर्थकारणाचा अभ्यास असतो असं अजिबात नाही. कुबेरांना कदाचित अभ्यास नसावा किंवा असलेला अभ्यास आताच्या विद्यमान सरकारचा वाटोळं करण्यासाठीच वापरण्यासाठी कुबेरांचा प्रयत्न असावा असं सगळं एकूण दिसतंय. तुम्हालाही हे पटत असेल तर यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.